नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले जम्बो आणि मोठं स्वागत करतो। नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। 2024 तुमच्यासाठी अतिशय चांगलं वर्ष जावं आणि तुमच्या मनातल्या जे काही इच्छा आहे, जे काही तुमच्या गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या ज्या इच्छा आहे किंवा तुम्हाला जिथे जॉइन होण्याची इच्छा आहे ती जागा निघो आणि तुम्ही त्यामध्ये यशस्वी हो। आता ऑलरेडी काही जागा निघालेल्या त्याबद्दल आपण आता पुढे व्हिडिओमध्ये सांगूच, परंतु यावरती एंडिंगपर्यंत भरपूर वॅकन्सी पुढे सुद्धा येणार आहे मित्रांनो। त्यासाठी सर्वांना माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा। तर मित्रांनो, महावितरण ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो मागच्या काही दिवसापासून, महिन्यापासून, वर्षापासून, जे विद्यार्थी मित्र प्रॉपर असं महावितरणसाठी वाट बघत होते त्यांच्यासाठी मोठी जम्बो जाहिरात आलेली आहे। काही पॉझिटिव्ह न्यूज आहे, काही निगेटिव्ह न्यूज आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला ITIचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की 5300 प्लस वॅकन्सी इथे आलेल्या आहे। ॲक्च्युली इलेक्शनमुळे यांनी थोडंसं घाईगडबडीत त्या वॅकन्सी काढलेल्या आहे। ॲक्च्युली त्या थोड्या लेट अपेक्षित होत्या, परंतु ठीक आहे, जानेवारीमध्ये ती विस्तृत जाहिरात निघेलच। आता त्यांनी नोटीस दिलेली आहे म्हणा किंवा आपल्याला एक इंटिमेशन दिलेलं आहे, त्यानुसार हे ऑफिशियल साईटवर त्यांनी ही टाकलेली आहे जाहिरात। ठीक आहे, त्याच्यामध्ये 5300 प्लस पोस्ट आहे। ITI, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि सेंटर ऑफ एक्सेलन्स हे तीनही क्वालिफिकेशनचे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात। ॲप्रेंटिस तुमची महावितरण, महापारेषण, महानिर्मितीची असेल तर चालेल, तुम्हाला 10% मार्क्स वाढून मिळतील। इतर कुठलीही ॲप्रेंटिस इथे चालणार नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महावितरण भरतीमधला तो म्हणजे याआधी जी काही भरती होत होती ती 10वीच्या मेरिटच्या बेसिसवर होत होती, त्यामुळे जे एकदम अभ्यासू किंवा जे साऊंड असे अभ्यासामध्ये जे हुशार विद्यार्थी आहे किंवा टेक्निकली जे साऊंड विद्यार्थी आहे त्यांचा लॉस व्हायचा, परंतु आता तसा प्रकार घडलेला नाही। आता त्यांनी एक्झाम कंडक्ट करण्याचं ठरवलेलं आहे आणि ही अतिशय मोठी बातमी आहे। त्यामुळे काय होईल की जे विद्यार्थी अभ्यासू आहे किंवा ज्यांचं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे त्यांनासुद्धा इथे फायदा होईल, ते सुद्धा रँकमध्ये येतीलच आणि प्लस महावितरणलासुद्धा चांगले एम्प्लॉई इथे मिळतील। ठीक आहे, आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महापारेषण टेक्निशियनची 1900 पदांची भरती किंवा टोटल जे आहे ते 2500 पदांची भरती सध्या सुरू आहे। त्याच्यामध्ये एक्झाम फेब्रुवारी मार्चमध्ये एक्सपेक्टेड आहे आणि ते सेम सगळं सिलेबस सगळं सेम इथे तुम्हाला महावितरणमध्ये आहे। सगळं सिलेबस सेम, एक्झाम पॅटर्न सेम, सगळं सेम आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तो अभ्यास इथे कामातसुद्धा पडेल मित्रांनो। म्हणजे एकच अभ्यास करायचा आहे, परंतु तुम्हाला साधारण 5000 हे आणि 18-1900 ते म्हणजे टोटल राऊंड फिगरमध्ये 7000 पोस्ट तुम्हाला इथे मिळते आहे। काही विद्यार्थी खूप जे अभ्यासू असतील त्यांचं महावितरण, महापारेषण दोन्ही ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, तर हा अतिशय चांगला मुद्दा आहे आणि त्याची एक्झामसुद्धा मार्च एप्रिलमध्ये एक्सपेक्टेड आहे। त्यानंतर मित्रांनो, जे विद्यार्थी JEE म्हणजे बघा JEEसाठी अप्लाय करण्यासाठी इच्छुक होते किंवा ज्यांचं डिप्लोमा इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल आहे, त्यांच्यासाठी सुद्धा डिप्लोमा इलेक्ट्रिकलसाठी 51 जागा आहे आणि सिव्हिलसाठी सुद्धा 40 जागा आहे आणि चांगली संधी इथे उपलब्ध झालेली आहे दोन्ही डिप्लोमासाठी आणि त्याचीसुद्धा एक्झाम होणार आहे। एक्झाम पॅटर्न सगळं सेमच आहे। नंतर मित्रांनो, असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलसाठी मोठी जाहिरात आलेली आहे। इलेक्ट्रिकलसाठी 281 जागा आहे आणि साधारण 35-40 जागा आहे। सिव्हिलसाठी आहे, परंतु त्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की गेट क्वालिफाईड जे विद्यार्थी आहेत तेच फक्त इथे फॉर्म भरू शकतील, इतर विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार नाही। 21, 22, 23मध्ये जर तुम्ही गेटची एक्झाम क्वालिफाय केली असेल किंवा दिली असेल तर तुम्हाला इथे चान्स आहे, मोठा चान्स आहे। ठीक आहे, बाकी कुठल्याच प्रकारची तुमची एक्झाम होणार नाही असं यांनी जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे, परंतु त्यावर ऑलरेडी प्रयत्न आपले कालच्या तारखेपासून सुरू झालेले आहे। जसं आपल्याला हे कळालं तसे ते प्रयत्न सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये आणखी काही जे प्रयत्न करता येत असेल तर ते माझा सहभाग त्यामध्ये राहणारच आहे मित्रांनो, माझं सहकार्य तुम्हाला यामध्ये राहणार आहे। ठीक आहे, आधी ज्या जाहिराती आहेत त्या आपण डिटेलमध्ये बघू। तर मित्रांनो बघा, जाहिरात नीट समजून घ्या। सध्या फक्त यांनी नोटीस दिलेली आहे पुढच्या काही दिवसामध्ये, म्हणजे जानेवारी महिन्याच्या कुठल्याही तारखेला फॉर्म सबमिशन सुरू होऊ शकते। ठीक आहे, त्यामध्ये बघा विद्युत सहाय्यक महावितरण ही पोस्ट आहे ज्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत होतो, विद्यार्थी मित्र आतुरतेने वाट बघत होते। त्याची जाहिरात फायनली आलेली आहे, म्हणजे एक नोटीस आलेली आहे। त्यामध्ये त्यांनी भरपूर डिटेल्स दिलेले आहे, ते डिटेल्स सगळे समजून घ्या जेणेकरून तुम्हाला काही प्रश्न पडणार नाही पुढे। बघा 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीमध्ये ही भरती होणार आहे, म्हणजे 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड। त्यानंतर तंत्रज्ञ म्हणजे टेक्निशियन या पदावर तुम्ही परमनंट होता 3 वर्षानंतर। असं काही समजू नका की कॉन्ट्रॅक्च्युअल बेस आहे त्याच्यामुळे पुढे परमनंट होणार नाही वगैरे, परमनंट ते करतातच। ठीक आहे, बघा 5347 पदांची जम्बो वॅकन्सी इथे आलेली आहे, मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आहे, त्याच्यामुळे अतिशय चांगली संधी तुम्हाला इथे मिळते आहे। ठीक आहे, विविध कॅटेगरीनुसार तुम्ही इथे बघू शकता। समांतर आरक्षणानुसार इथे पूर्ण पोस्ट दिलेले आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कुठे बसता त्यानुसार तुमच्या जागा किती आहेत तुम्ही इथे लक्षात घेऊ शकता। त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी 424 जागा सेपरेट आहे, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे ते बघा। नंतर अन्नासाठी 53 आहे। ठीक आहे, याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो इथे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। बघा शैक्षणिक अर्हता अतिशय महत्त्वाचा मुद्दा, बरेच विद्यार्थ्यांना इथे प्रॉब्लेम येतो। ठीक आहे, यामध्ये बघा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10वी+12वी बंधामधील, हे अर्धवाक्य लक्षात घ्या, समजून घ्या, तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे 10वी व 12वी शिक्षण मंडळ यांचे 10+2 म्हणजे 10वी+12वी बंधामधील लक्षात घ्या, माध्यमिक शालांत परीक्षा, माध्यमिक शालांत म्हणजे 10वी, उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण तुम्हाला लागेल, 12वी कंपल्सरी नाही. हे इथे जे स्टेटमेंट दिलं त्यानुसार हाच अर्थ निघतो. ठीक आहे. 10+2 बंधामधील म्हणजे 10वी 12वी आपण जे म्हणतो ना, त्या बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, 12वी नसेल तरी चालेल. परत सांगतो, 12वी नसेल तरी चालेल, 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ती कुठल्याही पर्सेंटेजमध्ये उत्तीर्ण व्हा, चालेल. ठीक आहे. आणि म्हणजे प्लसमध्ये आहे, फक्त 10वी नाही चालणार, 10वीसोबत त्यांना पाहिजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजे ITI व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केलेल्या राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली म्हणजे NCVT आपण ज्याला म्हणतो, यांनी वीजतंत्री आणि तारातंत्री, बघा इथे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन दोघांनाही अलाउड केलेलं आहे. महापारेषणमध्ये तसं नव्हतं. इलेक्ट्रिशियन आणि वायरमन दोन्ही ट्रेड्सला इथे अलाउ केलेलं आहे. किंवा ठीक आहे, किंवा त्यांनी सेंटर ऑफ एक्सेलन्स म्हणजे COE ज्याला म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये तुमचं लागेल. ठीक आहे. व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा COE या तीनपैकी एक कुठलंही तुमचं असेल, ITIचा ट्रेड असेल ते तिथे चालेल. नवी दिल्लीचं म्हणजे पुढचं मी तुम्हाला वाचून दाखवतो, किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका वीजतंत्री तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की तुमचं ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा COE झालं असेल तरी चालेल, किंवा तुमचं महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केले 2 वर्षाचा पदविका म्हणजे बघा इथे पॉलिटेक्निक वगैरे नाही आहे. याचा अर्थ असं समजू नका की पॉलिटेक्निक डिप्लोमा चालतो, असं समजू नका. माझ्या माहितीप्रमाणे तरी हेच आहे, यावर आपण क्लॅरिफिकेशन पुढे घेऊच. परंतु यामध्ये काय म्हटलं आहे, महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळ प्रमाणपत्र 2 वर्षाचा पदविका म्हणजे डिप्लोमा तुमचा इलेक्ट्रिशियन, वायरमन अभ्यासक्रम प्रमाणपत्र. ठीक आहे. इथे पॉलिटेक्निक हा अर्थ होत नाही, परंतु आपण त्यावर क्लॅरिफिकेशन पुढे आपण देऊ. म्हणजे काय तिथे माहिती कन्फर्म मिळाली की परत तुम्हाला सांगेल. परंतु ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि COE इथे चालेल. ठीक आहे. त्यानंतर बघा वयोमर्यादा इथे दिलेली आहे 18 ते 27. इथे कमीत कमी एज लिमिट असते मित्रांनो. महावितरणमध्ये, महापारेषण, महाजनकोमध्ये तसं राहत नाही. म्हणजे तुम्ही कमीत कमी 18 वर्षाचे पूर्ण पाहिजे आणि तुमचं वय जे आहे ते 27 वर्षाच्या वर नको. म्हणजे ओपनसाठी OBC, SC, ST तुम्ही असाल तर तुम्हाला +5 म्हणजे 32पर्यंत एज लिमिट चालेल. ठीक आहे. बघा इथे दिलेलं आहे EWSसाठी शिथिलतम 5 वर्ष, दिव्यांग 45 वगैरे आणि माजी सैनिक 45 वगैरे सगळं दिलं, कंडिशन दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. त्यानंतर बघा मानधन दिलेलं आहे. म्हणजे बघा तुम्ही जॉईन झाल्यानंतर पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000, तिसऱ्या वर्षी 17,000 असं तुमचं मानधन राहते. त्यानंतर तुम्ही 3 वर्षानंतर परमनंट होता तेव्हा तुमची स्केल इथे बघा स्केल दिलेली आहे की 25,880 हे बेसिक तुमचं राहणार आहे. प्लस त्याच्यामध्ये DA, HRA वगैरे सगळं ॲड करून ती साधारण 40-42च्या घरामध्ये जाते. परंतु 2024 एप्रिलपासून हे वेज रिव्हिजन होणार आहे. त्याच्यामुळे 25,800चं तुमचं 30 कमीत कमी 30चं बेसिक होणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही परमनंट व्हाल तेव्हा तुमचा पगार हा 30-32च्या रेंजमध्ये बेसिक राहील आणि प्लस तुमचं अलाउन्सेस हे 45पर्यंत वगैरे जाऊ शकतो. ठीक आहे. सध्याचं हे जे मानधन आहे ते एवढं यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. बघा आता महत्त्वाच्या तारखा, ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची म्हणजे URL लिंक जी आहे ती ओपन होणार आहे जानेवारी 2024मध्ये. म्हणजे आत्ता या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये कधी पण ती लिंक ओपन होऊ शकते. तशी वेबसाईटवर म्हणजे www.mscdcl.com किंवा महावितरण.com यावर तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. ठीक आहे. बाकी आपण टेलिग्रामवर आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याची माहिती देऊच. ठीक आहे. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी, ऑनलाईन एक्झाम सर्वसाधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यात घेण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे टेंटेटिव्ह एक्झाम डेट यांनी फेब्रुवारी और मार्च असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मार्चमध्ये ही एक्झाम होण्याची शक्यता आहे. यांनी बऱ्याचशा बघा आरक्षणासंबंधी तरतुदी आहे, तुम्ही बघू शकता. भरपूर खूप मोठं इथे दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. प्रत्येक तुमच्या कॅटेगरीनुसार इथे चेक करा आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरताना ते लक्षात घेऊ शकता. आणि फॉर्म तुम्ही अजूनही सर्टिफिकेट्स काढलेले नसतील, नॉन क्रिमिनल काढलं नसेल, EWS काढलं नसेल किंवा डोमेसाईल काढलेलं नसेल महाराष्ट्राचं तर काढून घ्या. अजूनही वेळ आहे तुमच्याकडे, वेळेवर धावपळ तुमची होणार नाही. ठीक आहे. महिला आरक्षणाचं प्रमाणपत्र वगैरे काढलं नसेल तर काढून घ्या. त्यासंबंधी इथे सूचना दिल्या आहे. भूकंपग्रस्त तुमचं प्रकल्पग्रस्त सगळी माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. शिकाऊ उमेदवारांकरता समांतर आरक्षण यांनी इथे म्हटलेलं आहे. बघा तदर्थ
मंडळ किंवा अथवा म्हणजे बघा MSCB अथवा महाराष्ट्र विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखाली महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीमध्ये यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणाचं 10% समांतर आरक्षण राहील. म्हणजे बघा इथे बघा महापारेषणसारखं यांनी केलेलं नाही आहे. याच्यामध्ये यांचं म्हणणं आहे महावितरण महानिर्मिती महापारेषण कंपनीमध्ये यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या म्हणजे 3पैकी कुठेही तुम्ही 1 वर्षाची अप्रेंटिस केली असेल तर तुम्हाला 10% तुम्हाला पर्सेंटेज इथे मिळतील असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, या स्टेटमेंटनुसार. त्यानंतर शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण हे जाहिरातीच्या दिनांकापूर्वी म्हणजे 29/12/2000 पूर्वी झालेले असावे. बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचा अप्रेंटिस महावितरण महानिर्मिती किंवा महापारेषणचं चालेल, परंतु तुमचं जे अप्रेंटिस आहे आणि तुमचं सर्टिफिकेट आहे, तुमची मार्कशीट आहे, जे काही असेल ते गुणपत्रक वगैरे ते सगळं तुमचं 29/12/2023च्या आधीचं चालेल. बाकी कुठली अप्रेंटिस बघा तिसरा पॉईंट आहे की बाकी कुठली अप्रेंटिस चालणार नाही. महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती इथलीच कंपनीची चालेल, इतरतलं कुठली शिकाऊ उमेदवारी चालणार नाही यांचं म्हणणं आहे. निवड पद्धत बघा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. महावितरण भरतीमध्ये आजपर्यंत फक्त 10वीच्या बेसवर ही निवड पद्धत झालेली आहे. डायरेक्ट मेरिट लिस्ट लावतात ते आणि त्यामध्ये कसं आहे ज्यांना जास्त पर्सेंट पडले 10वीला त्यांचं सिलेक्शन व्हायचं, परंतु आता यांनी ही पद्धत मोडून काढलेली आहे. अतिशय खूपच चांगला निर्णय घेतलेला आहे महावितरणनी. आता ही एक्झाम होणार आहे, एक्झामच्या थ्रू ही भरती होणार आहे, त्याच्यामुळे अतिशय मोठी संधी इथे मुलांना उपलब्ध होत आहे. त्यामध्ये तुमचं ऑब्जेक्टिव्ह टेस्ट राहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुम्ही जेव्हा एक्झाम द्याल तर एक्झाममध्ये बघा तुमचं एक्झाम पॅटर्न बघा. टेक्निकल म्हणजे आपलं इलेक्ट्रिशियन वायरमनचं तुमचं सिलेबस राहील. इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियनचं राहील, वायरमनच्या विद्यार्थ्यांना वायरमनचं राहील. ठीक आहे, त्यांचं 50 प्रश्न 110 मार्क. त्यानंतर तुमचं ॲप्टिट्यूड आहे तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग आहे, बुद्धिमत्ता आहे 40 प्रश्न 20 मार्क. ॲप्टिट्यूड आहे म्हणजे अंकगणित आहे 20 प्रश्न 10 मार्क आणि मराठी आहे 20 प्रश्न 10 मार्क. असे एकूण 130 प्रश्न 150 मार्कांचा हा पेपर होणार आहे आणि 120 मिनिटाचा वेळ दिला आहे. ठीक आहे, ही पद्धत आपल्या महापारेषणमध्ये सुद्धा आहे आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 तुमचे टेक्निकलचे प्रश्न चुकले तर तुमचा 2.2 मार्क जाईल आणि नॉन टेक्निकलचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 0.5 मार्क जाईल. ठीक आहे, बघा महावितरण कंपनीमध्ये 7.5चा मुद्दा आहे. महावितरण कंपनीमध्ये बाह्यस्रोत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्थ पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांचा महाराष्ट्र. बघा इथे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांनी आउटसोर्सिंग म्हणून काम केलेलं आहे, स्पेशली महावितरणमध्ये. बघा महावितरणमध्ये ज्यांनी आउटसोर्सिंग म्हणून काम केलेलं आहे त्यांना प्रतिवर्षी 2 गुण म्हणजे तुम्ही जर 5 वर्ष काम केलं असेल तर 10 गुण तुमचे वाढून मिळतील. 150पैकी जे आहे ते त्याच्यामध्ये 10 गुण तुमचे वाढून मिळतील 5 वर्ष काम केलं असेल तर. ठीक आहे, महावितरणमधला आउटसोर्सिंगचा एक्सपिरियन्स असेल तरच हा मुद्दा इथे घेतलेला आहे यांनी. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धत आहे मित्रांनो. काही दिवसामध्ये mahadiscom.in या साईटवर तुम्हाला ॲप्लिकेशन मिळून जाईल. आपण आपल्या टेलिग्रामवर ते टाकूच इंजिनियर अमोल चॅनलवर, त्यानुसार तुम्ही ते फॉर्म भरू शकता. ठीक आहे, तुम्हाला डिटेल्स सगळे भरायचे आहे. तुमचे डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा. आणि फी स्ट्रक्चर बघा 250 ओपनसाठी आहे आणि 125 OBCसाठी किंवा इतर कॅटेगरीज आहे. अतिशय कमी फी यांनी दिलेली आहे, महापारेषणपेक्षा सुद्धा कमी फी इथे दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे, आणि फॉर्म भरताना घाई करू नका, व्यवस्थित फॉर्म भरा, सगळं नीट ॲड वाचा नंतरच फॉर्म भरा. ठीक, बरंचसं इथे डिटेल दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. आपण याची जी PDF लिंक आहे ते आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलवर टाकलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा आपली ॲड आहे ही डिप्लोमा होल्डर्स म्हणजे जे विद्यार्थी मित्र इलेक्ट्रिकल डिप्लोमा झालेले आहे, पॉलिटेक्निक झालेले आहे 3 वर्ष केलेलं आहे किंवा 12वी नंतर 2-2.5 वर्ष केलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी इथे उपलब्ध झालेली आहे. सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल दोन्हीसाठी इथे वॅकन्सी आलेली आहे. सगळ्या कंडिशन्स सेमच आहे. JEE आणि ITI तर जवळपासचं जे एक्झाम पॅटर्न वगैरे सगळं सेम आहे. मी तुम्हाला जो फरक आहे तो सांगतो बघा. डिप्लोमा इंजिनियर ट्रेली डिस्ट्रीब्युशनसाठी बघा साधारण 51 जागा आहे टोटल. जागा अतिशय कमी आलेल्या आहे. याच्यामध्ये समांतर आरक्षणानुसार तुम्ही जागा बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर डिप्लोमा ट्रेनी सिव्हिलसाठी 35 जागा दिलेल्या आहे. सिव्हिलसाठी बऱ्यापैकी जागा इथे दिसत आहेत. डिप्लोमा सिव्हिलसाठी अतिशय उत्तम संधी आहे पॉलिटेक्निकसाठी. त्यानंतर बघा तुमचं पे ग्रुप 3 आणि 30 इयर्स तुमची एज लिमिट आहे. एज लिमिट 30 आहे JEEसाठी आणि अदर कॅटेगरीसाठी 35 आहे. क्वालिफिकेशन काय लागेल डिप्लोमा इंजिनियर ट्रेनीसाठी डिस्ट्रीब्युशनसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनियर सिव्हिलसाठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे, डिग्री अँड डिप्लोमा शुड बी फ्रॉम युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट इन इंडिया एस्टॅब्लिश इन म्हणजे रिकग्नाइज युनिव्हर्सिटी लागेल कुठलीही किंवा बोर्ड लागेल जे काही असेल ते. ठीक आहे, डिप्लोमा आणि डिग्री तिथून लागेल. बघा इथला अतिशय महत्त्वाचा मुद्दा
तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. तुमचा डिप्लोमा प्लस डिग्री असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, परंतु फक्त तुमची डिग्री असेल इलेक्ट्रिकलची किंवा सिव्हिलची तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तुमचा डिप्लोमा प्लस डिग्री असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघा तुमचं जे डिप्लोमा ट्रेनिंग जी हे पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला 18,000 रुपये तुमचं हे राहील, म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला 18,000 मिळतील असं म्हटलं आहे. नंतर तुम्ही परमनंट झाले की तुमचा डिप्लोमाचं जे जेईचं स्केल आहे ते साधारण 37,000 समथिंग असते, तर ते साधारण 55 पर्यंत जाते सगळं अलाउन्सेस ॲड केल्यानंतर. आणि पुढच्या वर्षी वेज रिव्हिजन झालं की तुमचं 37 जे आता आहे ते साधारण 43-45 पर्यंत होऊ शकते, अंदाज आहे जो. एप्रिल 24 पर्यंत ते कळेल समजा. ठीक आहे, बघा इथे दिलेलं आहे 37,340, म्हणजे सध्याच्या सॅलरीनुसार ते 50-55 पण जाईल, पण तो हे वाढणार आहे पुढच्या वर्षी, म्हणजे ते वाढणार आहे एप्रिल 24पासून, तर ते साधारण तुमचं 42-43 पर्यंत होऊ शकते बेसिक. त्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न बघा सेम पॅटर्न आहे. ITI आणि JEEसाठी तिन्ही साठी सेम पॅटर्न आहे. टेक्निकल 50 प्रश्न 110 मार्क, रिजनिंग 40 प्रश्न 20 मार्क, ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क, मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्क, 130 प्रश्न 150 मार्क, 120 मिनटाची ही टेस्ट आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. ठीक आहे, सगळं इथे दिलेलं आहे. बघा इथे ॲडिशनल फीचर इथे दिलेलं आहे की समजा तुमचं डिप्लोमा आहे, ठीक आहे, डिप्लोमा तर तुमचं नॉर्मल आहे, पण जर तुम्ही डिप्लोमा प्लस डिग्री आहे ते तुम्हाला 2 मार्क ॲडिशनल मिळतील. आणि तुमचं डिप्लोमा प्लस डिग्री प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन आहे इलेक्ट्रिकलमध्ये किंवा सिव्हिलमध्ये तुम्हाला 3 मार्क एक्स्ट्रा मिळतील. बघा जानेवारी 2024मध्ये इथे याची ॲड येणार आहे आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये ही एक्झाम होऊ शकते. ठीक आहे, 500 रुपये याची ओपनची फी आहे, 250 रुपये कॅटेगरीची फी आहे. तर मित्रांनो बघा एक आणखी जाहिरात आहे ज्यामध्ये बघा असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी आणि सिव्हिलसाठी इथे वॅकन्सी आलेल्या आहेत मित्रांनो. अतिशय चांगली संधी आहे, परंतु यामध्ये अतिशय एक निगेटिव्ह बातमी इथे येते आहे किंवा निगेटिव्ह न्यूज आहे. बरेचसे विद्यार्थी त्यामुळे निराश झालेले आहे. बघा तुम्हाला आधी माहिती सांगतो की जे काही ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आहे, म्हणजे EEसाठी ही पोस्ट आहे. 281 जागा इलेक्ट्रिकलसाठी आहे. चांगल्या जागा आहेत, बऱ्यापैकी जागा आहेत असं म्हणू शकतो. ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिलसाठी 40 जागा आहे आणि एज लिमिट 35 आहे. पे ग्रुप 2मध्ये क्लास 2मधली ही पोस्ट आहे. 35 एज लिमिट आहे ओपनसाठी आणि अदर कॅटेगरीसाठी 40 आहे साधारण. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही हे बघू शकता सगळं इथे. डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चालेल EEसाठी आणि EE सिव्हिलसाठी बघा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग चालेल. ठीक आहे, ठीक आहे, बघा पहिल्या वर्षी तुम्हाला 22,000 इथे स्टायपेंड मिळेल आणि नंतर तुमचं पे स्केल तुमचं 49,000 बेसिक आहे आणि प्लस त्यामध्ये जे आता 2024 म्हणजे एप्रिल 2024पासून ते साधारण 60,000च्या घरामध्ये बेसिक सॅलरी जाऊ शकते. त्याच्यामुळे टोटल सॅलरी 80+ वगैरे जाऊ शकते. ठीक, बघा इथे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन यांनी बघा इथे मी काय तुम्हाला सगळं वाचून दाखवत नाही, पण गेट क्वालिफाईड तुम्ही असणं आवश्यक आहे. इथे नॉर्मल विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी गेट दिलेली नाही किंवा गेट क्वालिफाय नाही, गेट एक्झाम आतापर्यंत दिलेली नाही आहे, त्यांना इथे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकत नाही. ज्यांनी 21, 22 किंवा 23ची गेटची एक्झाम क्वालिफाय केली असेल तेच इथे देऊ शकतात. इलेक्ट्रिकल असो की तुमचं सिव्हिल असो, 2पैकी 2चे ब्रँच आहेत इथे. ठीक आहे, तुम्ही गेट क्वालिफाय केली असेल तरच इथे फॉर्म भरू शकता आणि त्या बेसिसवरच इथे सिलेक्शन आहे. ठीक आहे, बाकी कुठल्याच प्रकारची एक्झामचं वगैरे काही यांनी दिलेली नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही अतिशय निगेटिव्ह न्यूज आहे मित्रांनो. यावर प्रयत्न ऑलरेडी सुरू झालेले आहेत. जे काही एचओला जे प्रयत्न करायचे आहेत, आपल्याला हेड ऑफिसला जे प्रयत्न करायचे आहेत ते ऑलरेडी सुरू झालेले आहे. त्यामध्ये माझासुद्धा अतिशय ॲक्टिव्ह सहभाग इथे राहणार आहे. टेलिग्राम थ्रू किंवा ईमेल थ्रू आपण इथे कॅम्पेन रन करणार आहे पुढे 1-2 दिवसामध्ये आणि लवकरात लवकर म्हणजे डिटेल जाहिरात येण्याच्या आधी ही प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे. तर मित्रांनो बघितलं असेल की ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि COE या विद्यार्थ्यांसाठी किंवा या ट्रेडसाठी अतिशय उत्तम संधी इथे उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये मी बरेचसे पॉईंट क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही अभ्यासामध्ये असालच महापारेषणच्या, प्लस तुम्हाला इथे महावितरणची सुद्धा संधी इथे उपलब्ध होते आहे. त्यामध्ये जे काही तुम्ही बऱ्याच ठिकाणी कोर्सेस वगैरे लावले असेल, तुमचा अभ्यास चांगला चालू असेल असं मी गृहीत धरतो. प्लस आपल्या टेस्ट सिरीजसुद्धा आपण महापारेषणसाठी लॉन्च केलेले आहे आणि तीच टेस्ट सिरीज तुम्हाला महावितरणसाठी सुद्धा कामात पडेल. जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी घेतलेली असेल त्यांचं ठीक आहे आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर आता पुढे अपलोडिंग करणार आहे. जे विद्यार्थी महावितरणसाठी आता तयारी करतील त्यांनासुद्धा ही टेस्ट सिरीज कामात पडणार आहे. त्याचा आपण तिथे तुम्ही आपला इंजिनियर अमोल ॲप आहे, तुम्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बघू शकता. इंजिनियर ॲप किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला त्यावर सगळी लिंक वगैरे टाकून देईल, तिथून तुम्ही ती टेस्ट सिरीज परचेस करू शकता. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला महापारेषण आणि महावितरण दोन्ही एक्झामसाठी ते कामात पडलं पाहिजे असा आपला एक प्लॅन आहे. डिप्लोमासाठी बघा, डिप्लोमासाठी बऱ्यापैकी चान्स आहे, परंतु जागा अतिशय कमी दिलेला आहे आणि डिग्री तुमची असेल तर डिग्री असेल तर 2 मार्क तुम्हाला वाढून मिळतील टोटलमध्ये आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल इलेक्ट्रिकल सिव्हिलमध्ये तुम्हाला 3 मार्क्स इथे वाढून मिळतील. ठीक,
तर आशा करतो मित्रांनो, बऱ्यापैकी मोठी संधी इथे आपल्याला महावितरणच्या रूपाने इथे मिळालेली आहे. 2023 हे आपल्यासाठी खूप अतिशय चांगलं उत्कृष्ट वर्ष असं आपण म्हणू शकतो. 2024सुद्धा पुढे राहणारच आहे. त्यासाठी तुमची तयारी असणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि बाकी यामध्ये जे काही आता अभ्यासाचं जे पुढे गायडन्स आहे किंवा जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे, फॉर्म सबमिशन असेल ITI विद्यार्थ्यांचं किंवा तुमच्या JEEचं वगैरे, ते सगळं आपण फॉर्म सबमिशनचे व्हिडिओ पुढे घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, इंजिनिअर अमोल चॅनलशी कनेक्टेड राहा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. तर सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या म्हणजे 2024च्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.